नमस्कार, हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत मुलांच्या आणि घरात मुलं असली म्हणजे काहीतरी खा करत असतात. मग ते बाहेरचं विकतचं काहीतरी आणून देण्यापेक्षा आपण मस्त असं मुलांच्या आवडीचा खाऊ घरीच करूया. तो म्हणजे आज आपल्याला बनवायचा आहे घी केक. तर टुटी फ्रुटी घालून आपण मस्त असा घी केक बनवूया मुलांच्या आवडीचा. तर त्यासाठी बघा इथं मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. एका वाटीचं प्रमाण करायचं आहे. वेगवेगळ्या वाटी वापरायच्या नाहीत आपल्याला. तर 1 वाटी मैदा आहे. 1 वाटी दूध घेतलेलं आहे. दूध आहे ते थोडंसं सोमट घ्यायचं आहे आपल्याला. अर्धी वाटी घेतलेली आहे पिठी साखर. तिथं टुटी फ्रुटी आहे ती आवडीने घ्यायची. पाव वाटी ह्याच वाटीनं मी पाव वाटी तूप घेतलेलं आहे. कारण घी केक करतोय म्हटल्यावर तूप पाहिजे आपल्याला. इथं मी 3 चमचे मिल्क पावडर आणि 3 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे बघा. याशिवाय आपल्याला लागणार आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आणि थोडासा विनेगर लागणार आहे 1 चमचा. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे दूध आहे ना, हे सोमट दूध घेतलेले आपण सोमट जरास करून घेतलेले, कोमट किंवा सोमट. तर बघा त्याच्यामध्ये आपण घालतो 1 चमचाभर विनेगर. सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यामध्ये विनेगर घालून हे दूध आहे ते आपण बाजूला ठेवून द्यायचंय. आता तुम्ही म्हणाल विनेगर नाही आमच्याकडे तर काय करायचं, तर ह्याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आपल्याला दुधामध्ये आणि ते बाजूला ठेवायचं असं. हे दूध आहे ना थोडंसं असं नासल्यासारखं किंवा फुटल्यासारखं होतं. केक बनवण्यासाठी बघा मी इथं हे चौकोनी केकचं भांडं घेतलेलं आहे. तुम्ही अगदी कुकरचं भांडं घेतलं तरी चालणार आहे किंवा एखादं छोटंसं पातेलं घेतलं तरी चालणार आहे. नसेल तुमच्याकडे काही तर कुकरचं भांडं घेतलं तरी चालतंय. त्याच्यामध्ये सुद्धा छान केक होतो आणि हा केक आपण पातेल्यामध्ये करणार आहोत. ओव्हन नाही ज्यांच्याकडे त्यांना सुद्धा हा करता येणार आहे. तर तूप लावून घेतलेलं आहे मी इथं. तो इकडे असं चांगलं तूप चोळून घ्यायचं आहे. आता बटर पेपर असेल तर लावायचं आहे, नसेल तर हे बघा तूप लावल्यानंतर त्याच्यावरती आपण असा थोडासा मैदा घालायचा आहे. मला हे सोपं पडतं हे बघा आणि कधीच केक चिकटत नाही बघा असं केलं तर. आणि हा सुक्का मैदा ना असं सगळीकडे असा पसरवून घ्यायचा आहे बघा. भांडं असं गोल गोल फिरवत जायचं. आणि राहिलेला मैदा तो काढून घ्यायचा. हे बघा असं हे भांडं तयार करून ठेवायचंय. चला तर आता आपण काय करूया, एक बाउल घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये आपण जे कोरडे जिन्नस आहेत ते सगळे काढून घेऊया. हे बघा मैदा आहे चाळून घेतलेला आहे मी चांगला मैदा. पहिल्यांदा चाळून घेतलेला आहे. त्याच्यामध्येच हे मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर आहे ती घालायची. कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरमुळे छान टेस्ट येते त्याला. नक्की घाला. त्यानंतर ही पिठी साखर आहे ती पण घालूया. अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आपण. आता हे जे टुटी फ्रुटी आहे याच्यामध्ये थोडासा मैदा घालून घ्यायचा आहे. कारण तशीच जर टुटी फ्रुटी घातली तर ती टुटी फ्रुटी आहे ती आपण बघतो की ते तळाला जाऊन बसते बघा केकच्या. तर तशी न होण्यासाठी सगळीकडे असं ती टुटी फ्रुटी दिसली पाहिजे यासाठी आपण याच्यामध्ये थोडासा मैदा घालायचा म्हणजे ती अशी हलकी फुलकी होते. तर मैदा लावून घेऊया. तर बघा कोरडे जिन्नस आहेत ते आपण सगळे मिक्स करून घेऊया. आता हे याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे. तर 1 चमचाभर आपल्याला बेकिंग पावडर वापरायची आहे. हे बघा सपाट चमचा घ्यायचा आहे, अगदी भरून नाही घ्यायचा. आणि पाव चमचा आपण बेकिंग सोडा घालायचा आहे. हे बघा अगदी पाव चमचा घालायचा आहे. सगळं मिक्स करून घेऊया. तरी मिक्स करून घेतलेले आपण. आता हे जे तूप आहे ते घालूया याच्यामध्ये. अगदी तुम्ही तेलात करू शकता पण आपण घी केक करतोय. नेहमीचे केक आपण तेलामध्येच करतो. घी केक करतोय तर त्याच्यामध्ये तूप घातलं पाहिजे.
मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा तर दूध आहे ते बघा असं थोडंसं असं बघा हे नासल्यासारखं किंवा फुटल्यासारखं झालेलं आहे बघा. आता विनेगर घातल्यामुळे झालेलं आहे. तर थोडं थोडं करत आता हे असं दूध पाहिजे आपल्याला याच्यामध्ये घालायचं आणि मिक्स करत जायचं. गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. हे सगळं करत असताना आपण एक पातेलं आहे मोठं पातेलं ज्याच्यामध्ये आपलं केकचं भांडं बसेल एवढं मोठं पातेलं घ्यायचंय आणि ते प्रीट करायला ठेवायचे म्हणजे गरम करायला ठेवायचे बारीक गॅस करून. त्याच्यावरती झाकण सुद्धा लावायचे आपल्याला. मिक्स करून घेऊया आपण. याच्यामध्ये दही अंडी वगैरे काही लागत नाही तरी छान केक होतो बघा मस्त अगदी. तर बघा आपण राहिलेलं दूध पण याच्यामध्ये घातलेलं आहे. हे मिक्स करून घ्यायचंय. तेवढं दूध लागतंच त्याला. छान असं फेटून घेऊया. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इसेन्स घालायचं असेल तर कुठलंही तुमच्या आवडीचं इसेन्स व्हॅनिला इसेन्स कुठलंही तुमच्या आवडीचं इसेन्स तुम्ही घालू शकता. हे बटरस्कॉचचं इसेन्स आहे माझ्याकडे तर ते मी थोडंसं घालणार आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. कुठेही गाठी राहिल्या नाही पाहिजेत बघा. तेवढं वाटीभर दूध आपल्याला लागतंच. ते प्रमाण आहे त्याचं. पातेलं पण आपलं प्रीट झालेलं आहे. चिमटभर मीठ घालायचंय आपल्याला याच्यामध्ये. हे बघा फक्त थोडंसं अगदी चिमटभर मीठ घालूया. केकची चव आणखी वाढते बघा त्याने. चला तरी फेटून झालेलं आहे आपलं. हे बॅटर आहे ते आपण आता भांड्यामध्ये काढून घेऊया. टुटी फ्रुटी आहे ती आपण मिक्स करायची राहिली होती आपली ती घालूया. भांड्यात असतानाच मिक्स करा. माझ्याकडून राहिली होती. असेल टुटी फ्रुटी तर घालायची नसेल तरी चालतंय. ड्रायफ्रूट घालायचे असेल तरी घालू शकता. थोडीशी टुटी फ्रुटी आहे ती वरून पण घालायची आपल्याला अशी छान दिसते म्हणजे. आणि भांडं आहे थोडंसं असं टॅप करायचं. एक 2-3 वेळा आपटायचं थोडंसं त्याला. आणि आता आपण हे पातेल्यामध्ये ठेवूया. बघा तिथं मी पातेलं ठेवलेलं आहे मोठं आणि त्याच्यामध्ये एक जाळी टाकलेली बघा. आपल्या घरामध्ये असते जशी जाळी ती जाळी ठेवलेली त्याच्यामध्ये. ते भांडं आहे ते आपण त्याच्यामध्ये ठेवूया. हे गरम आहे त्यामुळं सांडशिनी ठेवा शक्यतो. त्याच्यावरती झाकायचे आपल्याला. अगदी मीडियम टू स्लो करायचं आणि 20 मिनिटं हे झाकण आहे ते आपण अजिबात काढायचं नाही. चेक करायचं नाही काही नाही. 20 मिनिटानंतर फक्त आपण केक झालाय का ते चेक करायचंय. तोपर्यंत अजिबात हे झाकण काढायचं नाही. तर बघा 20 मिनिटं झालेली आहेत. आपण आता केक झालाय का चेक करूया. मी अजिबात खोललेलं नव्हतं झाकण वगैरे. उघडायचंच नाही झाकण आपल्याला मध्ये. तर बघा केक छान असा फुललेला आहे दिसत असेल तुम्हाला. हे बघा. तर आपण टूथपिक घ्यायची किंवा चाकू घ्यायचा आणि तो असा मध्ये असं त्याला टोचून बघायचंय. तर केक अजून झालेला नाही आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे. हे बघा कच्चा आहे अजून.
अजून 10 मिनिटं आपण ठेवणार आहोत केकला. तर बघा, जवळजवळ 35 मिनिटं आपण केक हा बेक करून घेतलेला आहे. आणि आता हा केक झालेला आहे तयार. हे बघा, टूथपिक आहे ती क्लीन निघालेली आहे, त्याला चिकटलेलं नाही, असं कच्चं असं काहीच नाही पीठ वगैरे. त्यामुळे हा केक झालेला आहे तयार. आता हे काढून आपण ना थंड व्हायला ठेवायचं आहे. गरम आहे खूप. तर केक बघा मस्त छान असा कलर आलेला आहे, वरतून बघा ब्राऊन कलर आलेला आहे छान असा. आणि फुललाय बघा किती छान असा, मस्त फुगून आलेला आहे हे बघा. तर हा केक आहे तो थंड झाल्याशिवाय कापायचा नाही, नाहीतर त्याचे तुकडे पडतात. तर बघा, केक मी काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये आणि मस्त थंड पण झालेला आहे. हा बघा केक किती छान निघालेला आहे, मस्त असा आणि छान असा ब्राऊन कलरमध्ये बेक झालेला आहे. खूप छान अगदी. कट करून घेऊया आपण त्याला. थंड झाल्याशिवाय कट करायचा नाही कधी केक. मस्त सॉफ्ट झालेला आहे बघा, कलर तर किती छान आलेला आहे बघा, मस्त. हे बघा किती सुंदर झालेला आहे केक. घी केक मस्त असा सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे, कसली जाळी सुटलेली त्याला. हे बघा कट करून घेऊया आणखी आपण त्याला. एकदम सॉफ्ट झालेला आहे बघा, मस्त असा. ह्याच्या आधी आपण केकचे खूप साऱ्या व्हिडिओ टाकलेले आहेत, ते पण नक्की बघा. हे बघा अगदी आपण विकत आणतो ना तसं झालेलं आहे बघा, मस्त ना, किती छान. आणि अगदी सॉफ्ट आहे, कापताना अगदी सॉफ्टली असं चाकू फिरतोय त्याच्यामधून केकमधून. हे बघा किती सुंदर ना, छान झालेलं आहे अगदी. चला तर मी आता हा कट करून घेते, मस्त अगदी. हे बघा कट करून घेऊया आता सारा केक. हा सगळा केक आहे तुम्ही आता कट करून घेते, मस्त अगदी खूप छान झालेलं आहे. तर बघा केक मी कट करून घेतलेला आहे आणि बघा किती छान झालेला आहे, मस्त अगदी. अगदी आपण विकत आणतो तसा, आणि इतका सॉफ्ट झालेला आहे ना, खूप सॉफ्ट झालेला आहे. टेस्टला तर एक नंबर झालेला आहे बघा. बघा विकत आणतो त्याच्यापेक्षा मी म्हणेल भारी झालेला आहे. कधीचा केलेला असतो आणि तो ठेवलेला असतो नाही का, आणि तोच आपल्याला दिला जातो. हा फ्रेश फ्रेश असा अर्ध्या तासात होतो केक तयार, आणि खूप सारा होतो एका वाटीमध्ये. बघा किती झालेला आहे केक. अजून तो कापायचाच आहे, दुसरा जो भाग होता तो तर मी कापलेलाच नाही, तोही कापते मी. तर बघा नक्की ट्राय करा. हा बघा अगदी विकतचा आणतो त्याच्यापेक्षाही छान झालेला आहे, मस्त अगदी सॉफ्ट असा घी केक. टुटी फ्रुटी आणि घी केक दोन्ही आपण असं कॉम्बिनेशन केलेलं आहे, मस्त असं सॉफ्ट सॉफ्ट असा. बघा किती छान झालेला आहे, खूप अगदी मऊ 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 असं झालेलं आहे, मस्त अगदी. नक्की ट्राय करा. मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत तर त्यांच्यासाठी हा केक नक्की करून ठेवा. म्हणजे काही खायला ते म्हटलं तर हे पटदिशी हातात देता येतं मुलांना खायला, आणि घरचं ते घरचं फ्रेश असं नक्कीच चांगलं नाही का. तर नक्की ट्राय करा हा घी केक. आवडली असेल रेसिपी पटपट पटपट लाईक करा सगळ्यांनी. नवीन असा तर पटदिशी सबस्क्राईब करून घ्या. आपल्या ज्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजे असतील नवीन तर त्या नक्की सांगा, आणि कमेंट करत राहा, लाईक करत राहा. कशी रेसिपी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा. तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा, कमेंटही करा, लाईक तर करतच राहा. सबस्क्रायबर आपले खूप कमी आहेत तर सबस्क्राईब नक्की करा. ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. मस्त झालेला केक नक्की ट्राय करा.